भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने समता परिषद कार्यकर्त्यांचे सामूहिक मुंडन आंदोलन। संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाने एकत्र येऊन महायुती सरकारला भरघोस मतांनी विजय मिळवून दिलाय। नागपूर येथे पार पडलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये या महायुती सरकारने ओबीसींचे राष्ट्रीय नेते माननीय भुजबळ साहेबांना, माननीय नेते गोपीचंद पडळकर साहेब या ओबीसींच्या बड्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं हुगड ओबीसींना डावलण्याचा प्रयत्न केला गेलाय। तरी या महायुतीच्या षडयंत्राचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चांदवड तालुका उपाध्यक्ष निलेश देवीदास खैरे, वाहेगाव साळचे सरपंच संदीप रामचंद्र पवार, माजी सोसायटीचे चेअरमन बाजीराव किसन खैरे, कट्टर भुजबळ साहेब समर्थक संदीप बबन खैरे, अनिल रामभाऊ खैरे व धोंडीराम बाळासाहेब खैरे, वाहेगाव साळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक भुजबळ साहेबांचे समर्थक म्हणून सामूहिक मुंडन करून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा व मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा जाहीर निषेध करीत आहे। जाहीर निषेध। काल झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ओबीसींना हुगड डावलण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। ओबीसींचे राष्ट्रीय नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब तसेच गोपीचंदजी पडळकर साहेब यांना महायुतीमध्ये कोणत्याही मंत्रिपदाचं स्थान दिलेलं नाही। तरी आम्ही वाहेगाव 7 तालुका चांदवड जिल्हा नाशिक भुजबळ साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून आम्ही या गोष्टीचा व महायुती सरकारच्या या षडयंत्राचा आम्ही जाहीर निषेध करत आहे। वाहेगाव साळचे सरपंच संदीप भाऊ पवार, वाहेगाव साळ विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाजीराव नाना खैरे, वाहेगाव साळचे भुजबळ साहेबांचे कट्टर समर्थक संदीप भाऊ खैरे तसेच महात्मा फुले समता परिषद चांदवड तालुका उपाध्यक्ष या नात्याने आम्ही सामूहिक मुंडन करून या गोष्टीचा, या महायुती सरकारच्या षडयंत्राचा जाहीर निषेध करत आहे। जाहीर निषेध।